तर सकाळचे 8:30 वाजले तर मी आहे सध्या म्हैसाळमध्ये इथे आपल्याला लावल्या गाडी आणि हे म्हैसाळ गाव आहे. तर आता जस्ट नाश्ता केला. विषय काय झाला तर आपली गाडी काल झाली गोकाकमध्ये खाली आणि आपण चालू आहे सांगलीला. तर काल गाडी 11 वाजता ही झाली खाली. मग काल काय माल भेटते बघितलं पण काल काय माल भेटला नाही आपल्याला रस्ता. आपण डायरेक्ट सांगलीच झाली काय सांगलीचा माल आहे आपल्याला झाला त्यात काही विषय नाही. मग काल मुक्काम केला का आणि आज पाट्ट्याला आलतो निघून. पाट्ट्याला म्हणजे 6 वाजता आलो निघून. मग इथं आलो की येऊन थांबले आणि पहिला नाश्ता केला कारण नाश्ता चांगलाही भेटतो. मग ह्याच्या अगोदर एकदा आलतो आणि नाश्ता केला आपण नाश्ता मस्त होता त्या हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि आता म्हटलं जाऊया. आणि आपल्याला इथं मिरजेला आपलं जे ट्रान्सपोर्टवाला आहे ते कमरुद्दीन तो म्हटलं काय तर मला हाय म्हटलं दत्ता काय तर एक म्हटलं आहे. मग आता बघू ते 10 वाजता म्हटलं सांगतो. आता वाजले 8 साडेआठ त्या विषय नाही. मग जाऊन कुठं चांगले मागे थांबायचं किंवा मिरजेत थांबायचं आणि एक माल बघायचं कुठं नाही काय निघते मग ते आपल्याला सांगणार. आणि व्हिडिओ का कंटिन्यू काय काय होते ते. चला मग आता आपण जाऊया. तर थेट जायचं मी म्हणतो मिरजेतच थांबतो आहे ना तर आपण थांब्या जाऊन मिरजेमध्ये. तर 10:30 वाजले तर मी थांबलो मिरच्या बायपास रोडला. म्हणजे इकडं हे बघा इकडं ते काकवाडला इकडं ते कोल्हापूरला इकडं आणि इकडं ते मिरज सिटीमध्ये. तर मी इथं थांबलो होतो आणि काय इथं 8:30 वाजता मी इथं आलतो. आता इथं मग नाही म्हणून 2 तास झाली थांबलो. मग आता आलं फोन ऑफिसवाला आहे म्हणजे पार्श्वनं जे ऑफिस आहे ते म्हणजे ऑफिसला ये म्हणले सांगली मार्केटाच्या मागं. तर आता आपल्याला तिकडं जायचं आहे आणि तर जाऊया. फायनली आलतो ऑफिसला आणि एक टपाल काढलं. तर हे ऑफिस आहे पार्श्वनाथचं ऑफिस म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे. तर थांबा एक मिनिट. हे आपलं काढले बिल हे आहे बिळूच आहे 16 टन खत आहे आणि एक ते आपल्या जाऊन भरायचं आहे. ते आहे पुपाडी MIDC खाली आणि अजून पुपाडी MIDCमध्ये आपण आता जाऊया. आणि एक मी आलतो इथं 11 वाजता आता वाजले 12:30. जाण्यामध्ये मला 1.5 तास लागले इथंच टपाल काढून ते काय काय असतील काम तर करायला. आणि आता चालेल तर चला आपण आता जाऊया. गाडी बघायची वाला आहे. विषय काय होता मी तर आलो कंपनीमध्ये आणि आल्यावर आपल्याकडे होत्या 2 गाड्या त्यामुळे एक तर जास्त गेला येऊन झोपलो आणि आत्ता उठलो म्हणजे आपला नंबर आत्ता आला आहे आणि आपल्या आता गाडी बघायची वाला आहे. आणि त्या आवडतं पहिला ईद्या आणि ते मोठा ईद्या आणि हे बघा असं काय काय हे आवडतं माल हे सगळं ही DAP नंतर 20-20 ही इकडं मक्का मक्का केल्या आणि हे स्टॉक आहे आणि हे फॉस्फेट आहे सुपर फॉस्फेट सल्फेट आहे वाटतं हे. आणि हे बघा हे द्या तर आपल्याकडे ही बायचवाला हे द्या तर आपला इथे 2 माल हे घेत आहे. अजून कुठं आहे तर हे इकडं सगळा माल आहे यात.
असं मोठं यांचं गोडाऊन आहे हे सगळं एवढं. A few moments later. संध्याकाळची 5:30 वाजले तर मी आहे आपल्या बोलगावच्या टोल नाक्यावर. मागं टोल नाका दिसते तुम्हाला. थोडं चहा प्यायला थांबलो होतो आणि काय विषयाला गाडीत माल चहा थोडं टायर पण तापली होती. म्हटलं थोडं चहा पिवा, आपल्या पण चहाची झाली ती चालू. आणि ते काय झालं गाडी भरली नंतर व्हिडिओ काय झालाच नाही. व्हिडिओ म्हटलं गाड्या त्यात काय ती माल जास्त होता त्यामुळे काय झालं नाही. तर विषय काय झाला गाडी भरली नंतर आपली गाडी 2 जागी होती. एक होती कोपाडी MIDC आणि एक होती कोपाडी MIDC बाहेर. आणि सगळं झालं भरलं नाही आलो. आणि काय झालं जेव्हा गेलो तेव्हा माझ्या पुढे 4 गाड्या होत्या त्यामुळे थोडा वेळ लागला. आणि इथे यायला 5:30 वाजलं. आणि आपल्यात आहे माल 17 टन 500 17 टन 500 का 17 टनाच्या आसपास आहे. म्हणजे आपली गाडी ओव्हरलोड आहे आणि गाडीला पासिंग आहे 10 टन आणि आपण गाठले 17च्या वर आहे. आणि शिव मला एक बिळ होता पार्टीला केला फोन. म्हणजे आता काय जाऊन गाडी खाली होत नाही म्हटली तर मला जायला नाही 7 वाजेल म्हटलं 7 ते 8 वाजेल म्हटलं. आणि का आता गाडी खाली होत नाही ना उद्या सकाळी या लवकर असं म्हणते. कोणतं पाहुणं आमचं सचिन म्हणून काय नाव पडले. आणि काय तर त्याचं औषध दुकान आहे म्हणजे खताचं दुकान आहे तर श्रीराम कृषी केंद्र काय तर आहे. तर असे हिशोबाने झाले. आणि त्यात आमची गाडी ओव्हरलोड होती आणि त्यात पाऊस पडला तो रोड एवढा बाद झाला त्याचा सांगायचा विषयच नाही. असं गाडी पाक अशी का झाली का ती पाठं वाहत झालं यायला काय होते काय असं वाटायला. पण काय विषय नाही आलं व्यवस्थित. तर गाडीला जेवढं पाशी काय तेवढं अंडर काय वाटत नाही. ओव्हरलोड म्हटलं काय अपघात होत्या काय कारण लोकल गाड्या त्याला काय अंडरलोड चाललं काय राहत नाही त्यामुळे ते गाड्या ओव्हरलोड लागते चालायला काय विषय नाही. तर सगळं झाले आणि मग चाललो आहे. तर सांगायचं म्हणतं एवढंच की गाडी ओव्हरलोड चालली तर राहते अंडरलोड चाललं काय राहत नाही. शेवटी टायर म्हणतात तापले टायर काय आहेत नवीन थोडी तापले म्हणून थांबलो होतो. पावसाचं वातावरण पण झाले काळा आले आभाळ दिसते की. तर सगळं झालं खरं तर जाऊया तुम्हाला सांगावं म्हटलं तुम्हाला सांगितलं नाही आमचं पण झालं आहे तर असं असते. आणि आपल्याला जायला नाही म्हटलं अजून इथं 2 तास गत लागते. तर गाडी अंडरलो असली तर 2 चांगली तर गेलो असतो 2 तासात आणि आता इथनं लागली ते काही विषय नाही बघू काय होईल. तर व्हिडिओ